गीतरत्न अध्याय 2 मी शारोनाचे कुंकुमपुष्प आहे. मी खोऱ्यातले भुईकमळ आहे. काटेरी झुडपांमध्ये जसे भुईकमळ तशी इतर युवतींमध्ये माझी सखी आहे. वनवृक्षांमध्ये जसे सफरचंदाचे झाड तसा तरुणांमध्ये माझा वल्लभ. त्याच्या छायेत बसून मला आनंद झाला. त्याचे फळ मला स्वादिष्ट लागले. त्याने मला आपल्या पानगृहात आणले. त्याने मजवर प्रेमध्वजा फडकाविली. मनुकांची पोळी देऊन माझ्या जीवाला आराम द्या. सफरचंद खाऊन मला हुशारी येऊ द्या. मी प्रेमज्वराने पीडित झाले आहे. त्याचा डावा हात माझ्या डोक्याखाली आहे. त्याचा उजवा हात मला आलिंगित आहे. यरुशलेमाच्या कन्यांनो, तुम्हास वनातील मृगींची हरिणींची शपथ घालून सांगते, माझ्या प्रेमानंदाला व्यत्यय आणू नका, विघ्न आणू नका. तो राहील तितका वेळ राहू द्या. हा माझ्या वल्लभाचा शब्द. पहा, तो डोंगरावरून उड्या टाकीत टेकड्यांवरून दौडत येत आहे. माझा वल्लभ हरिणासारखा, मृगीच्या पाडसासारखा आहे. पहा, तो आमच्या भिंतीमागे उभा आहे. तो खिडकीतून डोकावीत आहे. तो झरोक्यातून पाहत आहे. माझा वल्लभ मला म्हणाला, माझे प्रिये, माझे सुंदरी, उठ, चल. पहा, हिवाळा गेला आहे. पाऊस संपून गेला आहे. पृथ्वीवर फुले दिसू लागली आहेत. पक्षी गाऊ लागण्याचा समय आला आहे. आमच्या प्रांतात होल्याचा शब्द ऐकू येत आहे. अंजिराची हिरवी फळे लाल होऊ लागली आहेत. द्राक्षीस फुलवरा येऊन सुगंध सुटला आहे. माझे प्रिये, माझे सुंदरी, उठ, चल, ये. आगे माझे कपोते, खडकाच्या कपारीत कड्याच्या आडोशास राहणारे, मला तुझे मुख पाहू दे. तुझा शब्द मला ऐकू दे, कारण तुझा कंठ मधुर आहे. तुझे मुख रम्य आहे. द्राक्षीच्या मळ्यांची नासधूस करणाऱ्या खोकडास, त्या लहान कोल्ह्यास आम्हासाठी धरा, कारण आमचे द्राक्षीचे मळे फुलले आहेत. माझा वल्लभ माझा व मी त्याची. तो आपला कळप भुईकमळात चारीत आहे. शिळोप्याची वेळ, छाया नाहीशी होण्याची वेळ येईपर्यंत तू फिरत राहा. माझ्या वल्लभा, हरिणाप्रमाणे, मृगीच्या पाडसाप्रमाणे वियोग पर्वतावर फिर.